ನಾಗರಿಕರ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರು ಭಾರತ ರತ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ.ಆರ್. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ವಂಶಸ್ಥರು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾನ್ಯ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರಿಗೆ ನಾನು ದಯವಿಟ್ಟು ಸ್ವಾಗತ. अपक्ष उमेदवार शंभूजी आहेत की ज्यांची निशाणी ऑटो रिक्षा आहे त्यांना निवडून द्या आणि आपला प्रश्न हा पार्लमेंटमध्ये मांडल्याशिवाय राहणार नाही. थोडा झोडा ते राजकारण आपण सोडलं पाहिजे. आता ती इथल्या असणाऱ्या कुर्बा समाजाशी केला जातो. बीएल पाटिल ये भी कुर्बा समाज के थे कि जो मुझे यहाँ से लड़े करके आग्रह करते थे. बीएल पाटिल एक कुर्बा समाजाचे होते आणि त्यांचा आग्रह होता की मी इथे लढावं आणि ते म्हणत होते की सगळे कुर्बा तुम्हाला मतदान देतील आणि तुम्ही इथे विजयी व्हाल. हा 100% खात्री मी आपल्याला त्या ठिकाणी. आणि आज चर्चा काय चालली आहे आज मैं सुन रहा हूं लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका कोणाचा असेल. लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका कोणाचा असेल तर तो घराणेशाहीचा धोका आहे. आपण सर्व लक्षात. सत्ता एक ही परिवार एकाच परिवारामध्ये सत्ता मग ती काँग्रेसच्या बाजूने असो किंवा बीजेपीच्या बाजूने असो फरक काय पडतोय. फरक काहीच पडत नाही. सत्ता डाव्या हातात आहे की सत्ता उजव्या हातात आहे याचा फरक काही पडत नाही. कारण हे दोन्ही हात एकाच शरीराचे. तुम्हाला झुंजवल्या जातं आणि इलेक्शन संपलं की त्यांचे दरवाजे बंद होतात आणि तुम्हाला सांगितलं जातं की आपण 5 वर्षांनंतर पुन्हा भेटू. जे जो पारिवारिक सत्ता की जो संकल्पना नए से उभर रही है मैं मान के चलता हूं कि ये डेमोक्रेसी के खिलाफ इज्जत नहीं गई और ना आप लोगों के सवाल छुड़ाने के लिए इसके पास जो है वो परिवार में आई, चाहे वो बीजेपी के हाथ से आए या कांग्रेस के हाथ से आई, सत्ता एक ही परिवार में आई. और इसलिए मैं आपसे गुजारिश करता हूं कि बीजेपी एक तरफ जो है संविधान बदलने की बात कर रही, कांग्रेस के नेता डर कर बात कर रहे हैं. बीजेपी असं म्हणते की आम्ही असं संविधान शिवाय राहणार नाही. काँग्रेसवाले चिरफाड केल्याशिवाय राहणार नाही. पण दिसलं काय वाघाची मांजरी झालेली त्या ठिकाणी दिसली. खडगे ह्या जिल्हे ह्याच राज्याचे आहेत का. खडगे ह्याच राज्याचे आहेत का. नक्की हमारा एक मानुष है उसके जैसा डरपोक आदमी दूसरा मैंने कभी देखा ही नहीं. पूरा डरपोक है जिससे मोदी को चैलेंज करना चाहिए. कांग्रेस का प्रेसिडेंट है जिसे कांग्रेस के तरफ से जो चैलेंज करना चाहिए. काँग्रेसच्या वतीने मोदीला त्यांनी चॅलेंज केला पाहिजे होतं. ये रे बाबा लाल किल्ल्यावरती आणि मनमोहन सिंगचं भाषण काय ते आम्ही तुला सांगतो आणि तुझा पूर्ण खोटारडेपणा हा जगासमोर आणतो. पण गांडूगिरीचं राजकारण म्हटल्यानंतर करणार काय. डरपोकचं राजकारण म्हटल्यानंतर करणार काय. त्यांनी असताना म्हटलं की आम्ही असताना मनमोहन सिंगांचं भाषण मोदींना ऐकवू. आम्ही असताना मनमोहन सिंगांचं भाषण
हे मोदींना ऐकवू आणि त्यांना सांगू की मोदी असं म्हणाले तर एससीचा आहे, त्याच्यानंतर अधिकार कोणाचा असेल तर ट्रायबलचा आहे, त्याच्यानंतर अधिकार कोणाचा असेल तर ओबीसीचा आहे आणि नंतर तो म्हणाला मुसलमानांचा आहे. अरे तुम्हाला फाडायला कपडे फाडायला संधी मिळाल्यानंतर तुम्ही नांगी टाकून तिथे बसलात. तुम्ही नांगी टाकून बसलात का बसलात? नांगी टाकून तुम्ही नांगी टाकून का बसलात? तर खरगेची इंक्वायरी चालली की न चालली? खरगे की इंक्वायरी हो रही है नहीं हो रही है? इंदिरा गांधी की, सोनिया गांधी की इंक्वायरी हो रही है नहीं हो रही है? राहुल गांधी की इंक्वायरी हो रही है नहीं हो रही है? ये कहां से संविधान बचाएंगे? ये नहीं पा रहे. जे स्वतःला वाचू शकत नाही, जे स्वतःला वाचू शकत नाही ते संविधान काय वाचवणार? आणि म्हणून या ठिकाणी आंबेडकरी पाण्याचा असणारा माणूस त्या पार्लमेंट मध्ये गेला पाहिजे हे आपण लक्षात घ्या. मगच तो मोदीला डोळ्यात डोळा घालून सांगू शकतो की संविधान तुला बदलता येणार नाही, आम्ही तुलाच बदलल्याशिवाय राहणार नाही. हे असणारा की बहुत सालों बाद बेलगांव इलाका जो है उसमें अम्बेडकरवादी की ओर से पार्लियामेंट्री सीट यहाँ पर लड़ रहे. तो की बेळगाव एरियामध्ये की ज्या एरियामध्ये बाबासाहेब अनेक वेळा येऊन गेले, त्यांनी हुबळीला असणारं एक हॉस्टेलही सुरुवात केलं. याच भागातून असणारं राखीव मतदारसंघातून लढत होते. त्यांचे विरोधक आपल्या सगळ्यांना माहित असेल. मी पाटील म्हणून असणारे त्यांचे विरोधक होते. ते माझ्याकडे नेहमी आहे. त्यांचा नेहमी आग्रह असायचा, हर इलेक्शन के वक्त उनका फोन आता था कि आप यहाँ से चाहिए, सोशल डिवीजन होना चाहिए. प्राइम मिनिस्टर ने बात करने के बाद भी इलेक्शन आ गया है, पार्लियामेंट चुनाव आ गया है, लेकिन इस मादिगा की मांग को उन्होंने मंजूर नहीं. मैं ये मान के चलता हूँ, चाहे वो महाराष्ट्र हो, चाहे वो कर्नाटक हो, चाहे वो तेलंगाना हो, चाहे वो आंध्रा हो, जिस तरह से माला समाज का परिवर्तन हुआ है, माळा हा जो समाज आहे त्याच्यामधलं असणारं जे परिवर्तन झालंय, केवढ्या मोठ्या प्रमाणात असणारं परिवर्तन मादिगामध्ये झालं नाही ही असणारी वस्तुस्थिती. 10 ಓಟ್ ಹಾಕ್ಸಿದ್ರೆ ನಾವು 5 ಲಕ್ಷ ಓಟ್ ತಗೊಳಕ್ಕೆ ಯಾವ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು ತಿಳ್ಕೊಂಡ್ವಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ನನ್ನ ಸಹೋದರರೇ, ನನ್ನ ಬಾಂಧವರೇ, ನನ್ನ ತಾಯಂದಿರೇ ಮತ್ತು ನನ್ನ ಹಿರಿಯರೇ, ಇದು ಒಂದು ನಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕೈತಿ. ಒಳ್ಳೆಯ ರಾಜಕೀಯ ಮಾಡಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕೈತಿ. ಈ ರಾಜಕೀಯದಾಗಿ ಏನು ಹೊಲಸೈತಿ ಅದನ್ನು ತೊಳ್ಯಾಕ ನಮಗೊಂದು ಚಾನ್ಸ್ ಸಿಕ್ಕೈತಿ. ಅದನ್ನು ನೀವು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು, ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಕಾಶ್ ಜಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು 3 ಗಂಟೆಗೆ ಅವರ ಟೇಕಪ್ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಏನು ಹೇಳಿದೆ, ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾ ನನ್ನ ಮೇಲೆ ಇರಲಿ. ನಾನು ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಒಬ್ಬ ಮಗನಾಗಿ, ಸೋದರನಾಗಿ ನಿಮ್ಮ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನನಗೆ ಮಾತಾಡೋಕೆ ನೀವು ಅವಕಾಶ ಪಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ತಿಳಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಇದನ್ನ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ನಮ್ಮ ಅವ್ರು ಹಾಳಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಹಾಳಾಗ್ತೀವಿ. ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ, ನೀವು ಹಾಳಾಗ್ಬೇಕಂದಿರ ರಾಜ ಆಗ್ಬೇಕಂದಿರ. ನೀವು ಹಾಳಾಗ್ಬೇಕಂದಿರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರು
ಶಿಕ್ಷಣದೊಳಗೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲೆ ಬಹಳ ಮುಂದೈತಿ. ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾದಾಗ ಬಹಳ ಜನ ಎಜುಕೇಟೆಡ್ ಅದಿರಿ, ಬಹಳ ಜನ ಶಿಕ್ಷಣವಂತರದಿರಿ, ಬುದ್ಧಿವಂತರದಿರಿ. ಸ್ವಾಭಿಮಾನಿಗಳಾಗಿ ಸ್ವಾಭಿಮಾನಕ್ಕೆ ಧಕ್ಕೆ ಬರುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರೋ ಅಥವಾ ಸ್ವಾಭಿಮಾನಿಗಳಾಗಿ ಸ್ವಾಭಿಮಾನಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಶಂಭು ಕಲ್ಲೋಳ್ಕರ್ ಅವ್ರನ್ನ ಗೆಲ್ಲಿಸ್ತಿರ್ತಿರೋ? ಬಹಳ ಜನರು ಕೇಳ್ತಿದ್ರು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಅವ್ರು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕೊಡುಗೆ ಐತಿ. ಏನೈತಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಯಾರ್ಯಾರು ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಊಟ ಮಾಡ್ಯಾರಲ್ಲ, ಯಾರ್ಯಾರು ಧಾರವಾಡ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದೊಳಗೆ ಇತ್ತು ಅವ್ರ ಮನೆಯದ ಅನ್ನ ಉಂಡಾರಲ್ಲ, ಯಾರಿಗೆ ಆಶ್ರಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಹೋಗಿ ವಸ್ತಿ ಅದಾರಲ್ಲ, ಯಾರು MA PhD ನೆಟ್ಟು ಸೆಟ್ಟು ಪೊಲೀಸು PSI ಯಾರ್ಯಾರು 25-30 ವರ್ಷ ಅಂತಂದ್ರೆ 25 ವರ್ಷನಾಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಸ್ವಾಭಿಮಾನಿಗಳು ಹೇಳ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಾಕ್ಷಿದಿಂದ ಹೇಳ್ರಿ. 3,50,000 ಸಮೀಪ ದಲಿತರು ಓಟ್ಗಳದಾವ. ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಈ ಕಡೆ ಬರ್ರಿ. ಸರಿ ಸುಮಾರು 3 ಲಕ್ಷಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಬೇರೆ ಬೇರೆ ಅದಾವೇನಂತ ಇಲ್ಲ. ತಳಮಟ್ಟದ ಸಮುದಾಯಗಳು ಏನದಾವಲ್ಲ ದಯವಿಟ್ಟು ಈ ಕಡೆ ಬರ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಜಡ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಐತಿ, ಯಾರನ್ನೂ ನಿಲ್ಲುವಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರ. ದಯಮಾಡಿ ಸಮುದಾಯಗಳು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ಲಿ ಅನ್ನುವಂತ BA ಓದುವವರು ಇತಿಹಾಸ ಪುಸ್ತಕ ಯಾರು ಓದ್ತೀರಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬಹುತೇಕ ಜನ ಡಾಕ್ಟರ್ MS ಮುಜಾವರ್ ಅನ್ನುವಂತ ಬರ್ದಿದ್ದ ಲೇಖಕ. ಆ ಬರಕ್ಕೆ ಯಾರು ಕಾರಣ ಅಂತಂದ್ರೆ ಶಿವರುದ್ರ ಕಲ್ಲೋಳ್ಕರ ಮತ್ತು ಶಂಭು ಕಲ್ಲೋಳ್ಕರ್ ಕಾರಣ. 25 ಪುಸ್ತಕ ಸುಮಾರು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಒಂದು ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಒಳಗೆ ಲೆಕ್ಚರರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನೇಮಿಸಾರ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಾಗಿರುವಂತಹ ಬಡ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ, ಹಿಂದುಳಿದವರಿಗೆ, ದಲಿತರಿಗೆ, ಎಲ್ಲ OBC ಜನಾಂಗದವರಿಗೆ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಬಹುದು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಆ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಇವತ್ತು ಚಿಕ್ಕೋಡಿಯ ಈ ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ಬಂದೀನಿ. ಒಂದು ಮಾತಂತ್ರು ಯಾವತ್ತು ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಷ್ಟು ಜನ ಅದಿರಲ್ಲ, ಆ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಹೇಳಿದ ವ್ಯಾಖ್ಯವನ್ನ ಪಾಲಿಸಿಕೊಂಡು ಬಂದವರು. ಒಳ್ಳೆಯವರಿಗೆ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಜೊತೆಯಾಗಿರ್ಬೇಕು ಅಂತೇನು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಸ್ವಾಮಿಗಳು, ಆ ಒಳ್ಳೆಯವರ ಜೊತೆಯಾಗಿ ನಾವು ಇರೋದ್ರೊಳಗೆ ಕಣ್ಣು ಇಟ್ಟಿದ್ದಂದ್ರ ಅದು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ. ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ. ಯಾಕಂತಂದ್ರ ಸ್ವಾಭಿಮಾನಿಗಳ ಪಕ್ಷ ಇದು, ಸ್ವಾಭಿಮಾನಿಗಳಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಭೆ ಇದು. ಒಬ್ಬ IAS ಅಧಿಕಾರಿ ಒಂದು ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಫೇಮಸ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ರಾಯಬಾಗ್ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ IAS ಆಫೀಸರ್ ಶಂಭು ಕಲ್ಲೋಳ್ಕರ್. ಜನ ಬಡವರದಿರು, ಎಷ್ಟು ಜನ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದವರದಿರಿ, ರೈತರ ಮಕ್ಕಳದಿರಿ, ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಸಿಗ್ಬೇಕು, ಉಚಿತವಾದ ಶಿಕ್ಷಣ ಸಿಗ್ಬೇಕು.